तर सर्वांना जय गोपाला। तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की संत गाडगे बाबांचे विचार नेमके काय आहे। तर हे आपल्याला असं वाटेल की हे तर प्रत्येकाला माहीत आहे, पण संत गाडगे बाबांनी ग्राम स्वच्छतेवर भर दिला, स्वतः रस्ते झाडत असत, गाव म्हणजे जिथं जिथं घाण असत तिथं संत गाडगे बाबा झाडत असत। पण संत गाडगे बाबांनी रस्तेच झाडले नाही, तर संत गाडगे बाबांचा उद्देश फक्त रस्ते झाडणं हाच नव्हता, ते फक्त लोकांना प्रबोधन करण्यासाठीचं एक साधन होतं। त्या माध्यमातून लोकांना म्हणजे जागृत करायचं, संघटित करायचं आणि त्यांना अंधश्रद्धेबद्दल त्यांच्या जनजागृती करायची, हा एक त्यांचा उद्देश होता। तर संत गाडगे बाबांचं शिक्षण हे सर्वांना माहीत आहे की संत गाडगे बाबांच्या जीवनाबद्दल ऐकणं आणि सांगणं ही काय नवीन गोष्ट राहिली नाही। पण संत गाडगे बाबा म्हणजे नेमके काय, सुरुवात संत गाडगे बाबाची कशी झाली, संत गाडगे बाबा कसे बनले, त्यांना कुणी घडवलं, त्यांना कुठल्या घटनेपासून त्यांनी बोध घेतला, त्यांच्या आईने बोध घेतला। तर संत गाडगे बाबा जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचे वडील मरण पावले आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचं कारण होतं दारू। दारू किंवा कुठलंही वाईट व्यसन त्याच माणसाला नाही तर त्याच्या संबंध कुटुंबाला, त्याच्या संबंध आजूबाजूच्या संबंध म्हणजे समूहाला प्रभावित करते, नकारात्मक पद्धतीने प्रभाव करते। आजही दारूचं प्रमाण खूप आहे आणि जिथे जिथे म्हणजे या दारूचं प्रमाण, दारूचे दुकानं चालवणाऱ्याचे घरं पहा, जे दारू पितात त्यांचे घरं पहा। आणि आज एवढी म्हणजे शोकांतिका आहे की दारूसारखी जी गोष्ट अतिशय वाईट आहे, ती दारू त्या व्यक्तीचं शरीर, त्या व्यक्तीचं कुटुंब, आजूबाजूचा सर्व समाज म्हणजे पूर्ण त्याची म्हणजे हे कधी धूळधाण करून टाकते। ती दारू घेण्यासाठी, पिण्यासाठी लोक त्या दारूच्या दुकानात गर्दी करतात। आणि दूध हा म्हणतो ना, आपला हा भारत दुधाचा, मधाचा, तुपाचा देश आहे, नाही का, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा देश आहे। एक काळ असा होता का या देशातून दुधाचा आणि मधाचा सर्व पूर वाहत होता आणि आजही तसं आहे। म्हणजे आजही आपण जर थोडं जरी लक्ष दिलं तसं, पण वास्तविकता आजची म्हणजे वास्तविकता वेगळी आहे। तर ज्या देशातून दुधाचा पूर वाहत होता, तुपाचा पूर वाहत होता, मधाचा पूर वाहत होता, त्या देशातून आज म्हणजे दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे। याला जबाबदार कोण, दारू विकणारे का दारू पिणारे? तर दारू पिणारे। मी असं कधीच नाही म्हणत, आणि कुठल्याच दारू विक्रेत्यानं एखाद्याच्या घरी आणून दारू दिलेली नाही, तर दारू पिणारे त्याच्या दुकानात जाऊन दारू पितात। आणि दुधासारखी पौष्टिक वस्तू कोणतीच नाही। लहानपण जेव्हा आपण लहान असतो तेव्हा फक्त दुधाच्या भरोश्यावर आपलं म्हणजे आपण जगतो, आणि लहानपणी आपण कुठे गुटगुटीत दिसतो, कारण फक्त तेव्हा आपण दूध पितो आणि दूध हे पूर्ण अन्न आहे। आणि हे दूध लोकांना घरोघरी जाऊन विकावं लागते आणि दारूच्या दुकानात मात्र लोकच गर्दी करतात। त्या दारू म्हणजे पिणाऱ्या लोकांना सांगायची गरज नाही का दारू प्या म्हणून, एवढी शोकांतिका आहे आज आपली। तर या दारूमुळे माणसाची किती वाताहत होते हे संत गाडगे बाबांच्या कुटुंबानं अनुभवलं आणि भोगलं। तेव्हा संत गाडगे बाबांच्या वडिलांनी त्यांच्या आईला लहानपणी एवढंच सांगलं, त्यावेळी गाडगे बाबा लहान होते, गाडगे बाबांचं लहानपणीचा डेबू आहे, एवढंच सांगितलं की या डेबूला एक काम करायला लाव। आईला त्यांच्या सांगितलं की या डेबूला दारूपासून दूर राहायला सांग। आणि संत गाडगे बाबा का बनले, त्यांच्या आईच्या म्हणजे त्या उपदेशापासून बनले, त्यांच्या आईच्या संस्कारापासून बनले, कारण त्यांच्या आईनं लहानपणापासून डेबूवर म्हणजे संत गाडगे असे संस्कार केले का त्याला दारूचा स्पर्श होऊ दिला नाही, आणि मग डेबूचे संत गाडगे बाबा होऊन गेले। आणि म्हणून संत गाडगे बाबा जेव्हा लोकांना सांगत दारूपासून दूर राहा, व्यसनापासून दूर राहा, आणि सर्वांनाच माहिती आहे, सांगायचा विषय नाही, प्रत्येकाला माहीत आहे, बऱ्याच जे दारू पितात त्यांनाही माहीत आहे दारू वाईट आहे। त्या सिगारेटच्या त्या पाकिटवर सुद्धा लिहिलेलं असतं की सिगारेट च्युइंग इज इंजुरियस, तरी सुद्धा लोक पितात। त्याच्या म्हणजे आपल्याला कोणाला काहीच इलाज नाही याच्याबद्दल, कारण जोपर्यंत आपलं स्वतःचं मन परिवर्तन होत नाही तोपर्यंत दारू सुटत नाही। लोकांनी किती सांगा, 45-46 वर्षाच्या वयामध्ये एका खर्रे आणि गुटखा खाणाऱ्या व्यक्तीला कॅन्सर झाला, म्हणजे 45-46 वर्ष म्हणजे यंग असतो माणूस त्या याच्यामध्ये। एखादा निर्व्यसनी माणूस आणि चांगली रुटीन असणारा माणूस तर शेवटपर्यंत यंग असतो। असे बरेच माणसं आम्ही पाहता की त्यांची जीवनशैली चांगली असते, पण 45-46 म्हणजे यंगनेस असते, त्या याच्यामध्ये चांगला हेल्दी असतो माणूस, म्हणजे कुटुंबाची जबाबदारी असते, कमावता असतो सर्व। तर त्या वयामध्ये जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला, कॅन्सर तरी कुठला कशा पद्धतीचा की अक्षरशः त्याला बोलता येत नसत, तो एक तास त्याला जेवायला लागत असे, ते व्यक्तीच्या तोंडून आम्ही ऐकलेलं आहे। तर त्या व्यक्तीनं सांगितलं की तुम्ही तरी खरे खाऊ नका। तर त्यांनी त्या वयात सांगणं, त्यावेळेस सांगणं, लोकांनी ऐकणं हा आपला याचा विषय नाही, परंतु
जोपर्यंत आपलं स्वतःचं मनी परिवर्तन होत नाही तोपर्यंत कुठलंच व्यसन सुटत नाही. तुम्ही कोणी कितीही सांगा. आणि आपल्याला स्वतःला त्याचे धोके, त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी समजल्या पाहिजे, तरच आपलं मनी परिवर्तन होते. आपल्यावर संस्कार चांगले झाले पाहिजेच, परंतु त्या संस्काराच्या बाहेर जेव्हा आपण जातो ना, वाईट संगतीचा प्रभाव काहीवर पडतो, काहीवर पडत नाही. तर संत गाडगेबाबांचा हा विषय आहे. तर यानंतरच्या व्हिडिओसुद्धा संत गाडगेबाबांची काल पुण्यतिथी होती 20 डिसेंबर. आज हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला की अनेक ठिकाणी गेलो, कार्यक्रम पाहिले, त्या अनुषंगाने अनेक मान्यवरांचे म्हणजे विचार ऐकले. अनेक ठिकाणी कीर्तनं, भजनाच्या माध्यमातून संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्तानं त्यांना म्हणजे त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.